येस, जम्प. 1 2 3 4. रिलॅक्स. आता दीर्घ श्वास घ्या. हळूहळू डोळे बंद करा आणि मनाला एकाग्र करा. त्याला काय मचमच आहे रे. जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते आपल्या डोळ्याला कधीच दिसत नसतं. म्हणून ते बघण्याचा प्रयत्न करा जे एरवी आपण बघू शकत नाही. आपण उत्तम कपडे घालतो, चांगलं चुंगलं खातो, पण जे सर्वात महत्वाचं आहे, आपल्या मनासाठी आपण काय करतो? काही नाही. त्याला काय कटकट आहे रे, उगीच आपला भेजा गरम करतो. त्याला गप कर ना. जाऊ दे ना, तू कशाला लक्ष देतोय? काय करू? त्याची किटकिट ऐकून घेऊ काय? आपण त्याला आता गप करतो. थांब देवा, प्लीज नको जाऊस. हे बघ, ते त्यांचं काम करतायत ना, तू तुझी एक्सरसाइज कंटिन्यू कर ना. आणि तसंही काय चुकीचं बोलतायत ते. आपण सुखाच्या मागे धावतो, शरीराची काळजी घेतो, पण मनाचं काय? आपण खूप साऱ्या गोष्टी मनात साठवून ठेवतो. पण मन म्हणजे कचरापेटी नव्हे, त्यात उत्तम गोष्टी साठवायला हव्यात. शरीर कितीही स्वस्त दिसू दे, पण जोवर मन निर्मळ नाही, स्थिर नाही, तोवर या शरीराचा काहीही उपयोग नाही. म्हणून शरीराची जेवढी काळजी घेता तेवढी मनाची काळजी घ्या. मन तुमची काळजी घेईल. ए कबीर, आपल्याला नाही सहन होत त्याची मचमच. थांब, आपणच त्याला आता गप करतो. बाजू तू. अरे देवा, ऐक ना. ए भावा, अरे काय चाललंय? तनमन धन कशाला मचमच करतो? गप बस ना. हे बघ, आपल्याला ज्याच्याशी देणं घेणं ना, ते आपल्याला कशाला ऐकवतोस तू? हा, अगोदर तुम्ही शांत व्हा आणि मला हे सांगा, मी काही तुम्हाला चुकीचं बोललोय का? नाही, ते ऍक्च्युली सॉरी. देवा काय? ए कबीर, तू गप. हे आपल्याला सगळी भंकस वाटते. हे बघ, आपण एवढा व्यायाम करतो, एवढी बॉडी कमवली. हा, हे आहे असं नाही, ते लई मेहनत करायला लागते त्याला. आणि तू काय बोलतो, आपल्याला मनाने कमजोर काय पण काय आपलं? अजिबात नाही. पण मला वाटतं आपले विचार फक्त आपल्या शरीरामुळे घडत नाहीत, तर आपलं मन ही तेवढंच इम्पॉर्टंट असतं. ए बा, असं काय पण नसतं. आपल्याला बघ ना, अरे आपण एकदम फिट आहे. आहे कसलं टेन्शन आपल्याला? कसंच नाही. खरंच तुम्ही जितकं दाखवताय तेवढंच तुमचं मन खरंच शांत आहे का? हा, म्हणजे काय? आपण एकदम शांत आहोत. तुमच्या मनात आता जे काही चालू आहे ते सर्वच मला सांगावं असं नाही, पण किमान स्वतःशी तरी खरं बोल. खरं तर तुमची काही चूक नाहीये, पण तुम्ही दाखवत नाही, पण खूप कमजोर आहात. ए, आपण कमजोर वगैरे काय नाही, पहिल्यांदा सांगतो तुला. हा बाहेरचा डोलारा काय कामाचा जर मन इतकं अस्वस्थ असेल? अरे, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. या इकडे. हे बघ, आपल्याला शांतपणी शिकवतो. अरे आपण हा काय सांगणार आपल्याला? रे काय बोल काय बोलाय तुला? हे बघ भावा, आपल्याला तुझ्याकडनं कसं उत्तर बित्तर हवंय ना, म्हणून आपण नाही आलोय. हा, उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. आपल्याला तुझे काय बोलतोस ना, ते अजिबात पटत नाही. म्हणून आपल्याला ना खरं खोटं करायचंय. बोल. सगळ्यात अगोदर तुम्ही विचार करणं थांबवा. आपण आणि कसला विचार? आपण नाही कसला विचार करत. हा, एक प्रश्न विचारू? हा, विचार. हा, मला नीट विचार करून उत्तर द्या. अरे, या जगात सर्वात वेगवान गोष्ट कोणती? काय सोपं आहे. हे बघ, विमान. रॉकेट. नीट विचार करा. हा, नाही, लाईट, प्रकाश. अजून काही? सांगितलं ना, आपल्याला तर एवढंच माहिती आहे. याच्यापेक्षा फास्ट दुसरं काहीच नसतं. मन. या जगात सर्वात वेगवान गोष्ट कोणती असेल तर ती मन. सर्वात ताकदवान, सर्वात बलवान काही असेल तर तेही मन. आत्ता येथे होतं, पण एका सेकंदात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन येतं. आहे की नाही जादू? वा, तुम्ही काय मस्त बोलता. हे सगळं मन. आपल्या मनात जे काही असतं ते आपल्या ओठांवर असायला हवं. इतका विचार करून जे हरवलं आहे ते परत मिळणार आहे का? काय? तुला कसं माहिती ते? आपण मनाचा खेळ आहे हो हे सर्व. या जगात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काही असेल तर ती म्हणजे वेळ. आणि एकदा वेळ निघून गेली ना, तर ती व्यक्ती तुमची राहणार नाही. तुमचा हक्कही त्यावर राहणार नाही. नाही, असं काय नाही. असं काय नसतं.
सगळ्या जगाला फसवणं सोपं असतं, पण मनाचं काय? ना आपण मनाला फसवू शकतो ना मन आपल्याला. आपल्या प्रश्नांची उत्तरं जर कोणाकडे असतील ते फक्त आणि फक्त आपल्या मनाकडे. एक काम करा, तुम्ही तुमचे डोळे बंद करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमची हरवलेली गोष्ट आणि तुमचं हरवलेलं मन, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. एकदा ट्राय तर करा. नाही आपण नाही. अरे देवा, एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे? कर ना. हे नाही रे कबीर, आपण नाही. ए, चुपचाप डोळे बंद कर आणि ट्राय कर. चल चल चल. तू पण खरंच रे. ये. डॉलीबाई भारी. आत्ताच थांबवा. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल. च्या गावात म्हणजे डॉलीबाई आपल्यापासून दूर जाणार नाही ना? काही नका बोलू. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेत. हे काय? काही नाही, एक साधं पुस्तक आहे. यातलं कुठलंही पान उघडा आणि पहिल्या 4 ओळी वाचा. तुमची हरवलेली गोष्ट तुमच्या जवळच आहे. पिवळा रंग आसपास आहे. निसर्गाची छाया आहे. प्रचंड माया करणारी स्त्री सोबत आहे. गोड पदार्थ संबंधित आहे. काळजी नसावी. आजचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी वस्तू मिळवणे, अन्यथा नुकसान पुन्हा प्राप्त होणे अशक्य. ऑल द बेस्ट. आता आपला केक बनवून रेडी झाला की आपण तो देवाबाईला देणार आणि मग देवाबाईला सांगणार की अरे पण केक ये इंटरनॅशनल, अरे केक झाला का रेडी? हो हॅलो. एक मिनिट. कमाल, बढिया. ये बाई ये ना, आता इथे लावायचा आणि ये इथे. कमाल. पण देवाबाईचं काय चाललंय कळत नाही रे आपल्याला. त्याला किती समजावलं ना तरी समजत नाही. डॉली बहिणी इतक्या दिवसाने परत कॉलेजमध्ये जाणार, तर त्यांना शुभेच्छा वगैरे द्यायला पाहिजे ना. तर हा सकाळपासून कुठे गेला काय सांगून पण नाही गेला. कसा वागायचा हे कळत नाही त्याला. आणि या केक वरती काय लिहायचं हे आपल्याला कळत नाही. ये इंटरनॅशनल, ये केक वरती इंग्लिश मध्ये काय लिहतात माहितीये तुला? हो. अरे मग लिहू ना. आपल्या थोबाडाकडे काय बघत बसला? काय गेम करणार का आपला? लिहू. काय लिहिशील? असं लिह की डॉलीबाईंना देवाबाईकडून, असं लिहू. लिहू. इथे लिह. एकदम भारी झाला पाहिजे एकदम. आला का? आला? आला कोणाबद्दल विचारते तू? ये बघ, देवाबाई बद्दल विचारत असशील ना तू, तर तो अजून आलेला नाही. अरे मुर्द्या, तो नाही रे. तो त्या टवळीच्या डोक्यावर मिरे वाटणारा तो कोण? तो कोटिंग. कोणाला कशाचा तर बोडक्याला केसाचा. काय काय म्हणला? नाही काय नाही. अरे वा, केक बनवलाय माझ्यासाठी. चॉकलेट केक. नाही तो ते असू दे, कुठला पण केक मला आवडतो. तुला माहितीये ना? माहितीये ना तुला आवडतो केक. तुझ्यासाठीच आणलाय आपण. पण याच्यावर काय लिहिलंय? अक्का, एवढं आपल्याला लिहिता वाचता आलं असतं तर आपण टीन झालो असतो ना. बरं मी वाचून दाखवू का? हा, न आलता वाचून दाखवशील का?
फ्रॉम देवा टू डॉग. टू डिअर डार्लिंग अक्का. काय 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 टू डिअर डार्लिंग अक्का. तू डिअर डार्लिंग अक्का. किती छान. माझ्यासाठी यार अक्काला सकाळपासून कोण भेटला नव्हता काय? आपला सगळा प्लॅन चौपट केला. हे असं कधी असतं का कबीर? आपलं त्याच्याला डोक्याची वाट लावून टाकली आहे त्याने. अरे काय नुसतं आपल्या शहाणपणी शिकवतो आपल्याला नाही पटत ते. देवा ऐक ना. अरे देवा ऐक ना. हे बघ, त्या माणसाने सांगितलं ते परफेक्ट सांगितलं आणि तूही ऍक्सेप्ट केलं होतंस ते. हे बघ देवा, आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. तुझी गोष्ट तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस प्लीज. आणि खरं सांगू, तुझा हा कन्सर्न कोणत्या गोष्टीबद्दल आहे, कोण तुझ्यापासून दूर जाईल अशी तुला भीती वाटते ना, हे माहितीये मला. सो प्लीज देवा, तू एकदा ट्राय तरी कर. ए कबीर भावा, तुला काय कळतं काय? अरे असं कधीच नसतं काय. काय काय शोधणं वगैरे काय पण नाही, असं काही नाही काही नाही. चल आपण जातो. अरे अच्छा. देवा 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 देवा, आता काय? उत्तर सापडलं. त्या पुस्तकांना एकदम बरोबर लिहिलंय. बघ ना, आमच्या घराचा रंग पिवळा, ती खूण म्हणजे ते झाड, आमच्या घरासमोरचं झाड, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गोड पदार्थ श्रीखंड, श्रीखंडे. अरे आई. अरे म्हणजे डॉलीबाई. अरे हो, तूच विचार कर ना. मोनिका श्रीखंडे म्हणजे आई, आणि तुझी हरवलेली गोष्ट म्हणजे तुझं प्रेम. अरे नाही कबीर भावा, आपण खरंच डॉलीबाईंना ना. तू आता डिस्कशन करण्यात कसला वेळ घालवतोयस? ते काय म्हणाले माहितीये ना, आज सूर्यास्तापर्यंतची वेळ आहे तुझ्याकडे, त्यामुळे गो, जस्ट गो. नाही रे आपल्याला नाही जमणार. देवा, अरे आता एवढा विचार करण्यात कसला वेळ घालवतोयस? हे बघ, तुझ्या मनात जे आहे ना, जे आईला ऑलरेडी माहिती आहे, ते फक्त तिच्या समोर जा आणि तिला सांग. एवढं सोपं आहे. नाही कबीर भाऊ, आपल्याला नाही जमणार रे. अरे ए, सत्या, बरं झालं तू आलास. आता तूच समजाव याला. मी तर कंटाळलोय. हे बघ, आज सूर्यास्तापर्यंतचा वेळ आहे ह्याच्याकडे. तोपर्यंत जर ह्याने आईला समजवण्याचा प्रयत्न नाही केला ना, तिला परत आणण्याचा प्रयत्न नाही केला ना, तर पुन्हा कधीच हा चान्स मिळणार नाही रे. आज लास्ट चान्स आहे असं समज, पण प्लीज समजाव याला. एक मिनिट कॉलर, हे लास्ट चान्स. संध्याकाळ तू काय बोलतोय कळत नाही आपल्याला. ना आपण मनाला फसू शकतो ना मन आपल्याला. आपल्या प्रश्नांची उत्तरं जर कोणाकडे असतील, ते फक्त आणि फक्त आपल्या मनाकडे. हे काय? यातलं कुठलंही पान उघडा आणि पहिल्या 4 ओळी वाचा. अरे तुझं जर माझ्या आईवर इतकंच प्रेम आहे, तर मग तिला सांगून का नाही टाकत? प्रॉब्लेम काय? आणि जोपर्यंत नेमका प्रॉब्लेम काय ते सांगत नाही, तोपर्यंत हे सगळं कसं सॉर्ट होणार? मला ना आता तिची अवस्था नाही बघवत आहे. आणि तुझीच बघ ना अवस्था काय झालीये. होऊ दे ना कॉलर. डॉलीबाईंची नवीन लाईफ चालू होते, तर त्याचं याला काय पडलंय? काय पण नाही. तू कशाला मागे लागतो रे याच्या? देवा, नो, मी तुझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, पण ही संधी ना परत नाही मिळणार. आणि तरी जर तुला काही करायचं नसेल ना, तर मग वेळ गेल्यावर नशिबाला दोष देत बसू नकोस. भाई, कॉलर जे काय बोलतोय ना, ते एकदम करेक्ट आहे. सत्या, आता तूच समजाव याला. मला माझा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. देवा, हे बघ, आजचा दिवस ना तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे रे. तेव्हा प्लीज वेळ जाण्याआधी ना काहीतरी कर. मी येतो. आई शपथ, काय दिवस आलेत. बापाने पोराला समजवायचं तर पोरगाच बापाला डोस देतोय. तसं ते आपण जरा वरती आहोत. हा, पळ असाच पळत राहा. जिंदगीभर पळतच राहत. आणि कशापासून पळणार आहेस रे बाई?
उद्या डॉली वहिनी बऱ्याच दिवसानंतर परत कॉलेजमध्ये जाणार आहेत, त्यांच्या नवीन लाईफची सुरुवात करणार आहेत. तर तू भेटला त्यांना? तर नाही. अरे तुझ्यामुळे त्यांची डीनची पोस्ट गेली होती, लक्षात आहे का तुझ्या? हा माहिती आपल्याला, तुला पण लय त्रास झाला, तू पण लय सहन केला, सगळं माहिती आपल्याला. अरे पण हे त्यांना कसं कळणार? अरे नाही कळला तर फरक कोणाला पडतोय सांग ना. आपल्याला नाही सांगता येत. नाही सांगतायत मग काय करणार तू? सगळं मनात ठेवणार का? हा, आपल्याला एक सांग बाय, सगळं मनात ठेवलं तर त्याचा त्रास कोणाला होणार आहे? तुलाच होणार आहे ना. मग कशाला सगळं मनात साचवून ठेवायचं? जे काय ते फटाफट बोलून टाक ना. तू काय बोलत नाही, तू काय सांगत नाही म्हणून डॉली वहिनींना काय कळत नाही. मग त्या स्वतःला त्रास करून घेतात. त्यांना त्रास झाला की तूही स्वतःला त्रास करून घेतो. किती दिवस असं चालणार बाय? कुठेतरी थांबायला पाहिजे ना. एक सांगतो बाय, हे जर थांबलं नाही ना तर कोण पण खुश होणार नाही. अरे सत्य तुला कसं कळत नाही? आपल्याला सांग, आपण हे सगळं कोणासाठी करतोय? अरे आपल्या पोरीसाठी, आपल्या राधाच्या आनंदासाठी. कोणाला काय, आपल्याला पण किती पण त्रास झाला तरी फिकर नाही आपल्याला. काही झालं ना तरी आपल्याला आपली पोरगी महत्वाची आहे रे. अरे पण त्या पोरीसाठी हा बाप महत्वाचा आहे का? जरा नीट विचार करून सांग आपल्याला. का फसवतोय तू स्वतःला? डॉली वहिनी तुझ्यासाठी काय काय करायला तयार आहे, तरी तू तू त्यांना त्रास देतोच आहे. तिकडे तुझी पोरगी, जिला तुझी जरा पण फिकीर नाहीये, तरी तू तिच्यासाठी जीव ओळून टाकायला तयार आहेस. हा सही इन्साफ नाही. बाय आपलं सोड, निदान कबीरचं तरी आहे. तुझ्या एका हट्टामुळे. सत्या, आपलं डॉली बहिणीवर प्रेम आहे, जाम प्रेम आहे. आपण नाही नाही म्हणत. साला आपली ना मजबुरी आहे. तुला नाही कळणार, जाऊ दे रे. बाय अरे हे तुलाच कळत नाहीये बाय. हे बघ, तुझ्या मनात जे काय आहे ना, तुला जे काय बोलायचंय ते सगळं डॉलीबाईनं सांगून टाक ना बाय. पाहिजे तर आपण राधाला पण बोलून घे, तिला पण सगळं समजावून सांगू. बाय खरंच सांगतो, ही जर वेळ गेली ना तर कबीर बोलतो तसं लय पस्तावशील. बाय आपल्याला एकच कळते, तू आणि डॉली वहिनींनी एकत्र राहायला पाहिजे, कायम एकत्र राहायला पाहिजे. बाई तुमच्या खुशीमध्ये आपली खुशी आहे, आणि आता आपल्याला एकच कळतंय की तू खुश नाहीस. एक बात दिल से बताओ, डॉली वहिनींना कधी गमावू नकोस. बाय आत्ताच्या आता राधाला फोन लाव. आत्ता? हा बाई, तू लावणार नशील तर आपण लावतो. एक मिनिट आपण लावतो. हा काय झालं? कट केला तिने. परत लाव. लाव लाव लावत राहा. बोल, काय आहे तुझं सारखं सारखं? राधा बाळा, आपल्याला ना तुला भेटायचंय. अरे पण नाहीये माझ्याकडे वेळ. राधा खूप अर्जंट काम आहे. अगं तुझ्या आणि कबीरच्या जिंदगीचा सवाल आहे. आता तूच ठरव. ठीक आहे, उद्या संध्याकाळी भेटू. नाही नाही, उद्या नाही, आज आत्ता आपल्या घरी आपल्याला तुला भेटायचंय. बरं ठीक आहे, आले. काय झालं? येते म्हण. राधा ना, हा 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 राधा ना आपली. हा 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 बोल बोल. काय अरे बाय, जमणार तुला? कर 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 बाय. अरे सत्य नाही जमत आहे आपल्याला. अरे बाई तू कशाला एवढं टेन्शन घेतो? आपण आहे ना आपलं ऐक. तू तू डोळे बंद कर, तुझ्या दिलावरती हात ठेव. डॉली वहिनींचा चेहरा डोळ्यासमोर आण, बघ सगळं जमेल तुला. हा जमेल जमेल भाई. बघ बघ डॉली वहिनींचा चेहरा डोळ्यासमोर आण. हा बघ बघ.
अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच थांबू. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल. नाही रे सत्या, आपल्याला नाही जमणार. डॉलीबाईंना आपण नाही खरं खरं सांगू शकत. आपल्यात नाही हिंमत. नाही भाई, हे बघ, आज आपल्याकडे एकच चान्स आहे. आज जर डॉली वहिनी लांब गेल्या ना तर मग